नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे SCIनं ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या पदासाठी भरती जाहीर केली आहे। या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। 5 फेब्रुवारीपासून अधिकृत वेबसाईटवरती म्हणजेच www.sci.gov.in ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 8 मार्च 2025 पर्यंत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे, किती पगार मिळेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला बिलकुल विसरू नका। तर मग चला आता सगळ्यात पहिल्यांदा या पदांसाठी योग्यता जाणून घेऊ। तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदावरती नियुक्तीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातनं बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे। शिवाय उमेदवारांना संगणकावरती इंग्रजी टायपिंगचं स्पीड हे 35 शब्द प्रति मिनिट एवढं असावं, म्हणजेच तुमच्याकडे टायपिंगचं अधिकृत सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे। त्यानंतर आता वयोमर्यादा। सुप्रीम कोर्टाच्या या भरतीसाठी उमेदवारांचं किमान वय हे 18 वर्ष आणि कमाल वय हे 30 वर्ष निश्चित करण्यात आले। वयाची गणना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2025च्या आधारावरती निश्चित केली जाईल। याशिवाय आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सवलत देखील दिली जाईल। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पगार। तर ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदावरती निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 रुपये प्रति महिना बेसिक वेतन मिळेल। त्यानंतर भत्ते आणि इतर अलाउन्सेस मिळवल्यानंतर एकूण पगार हा 72,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो। आता याची निवड प्रक्रिया कशी असेल तेही पहा। तर उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट आणि दस्तऐवज पडताळणीसह इतर आवश्यक टप्प्यांद्वारे केली जाईल। यासाठी आता अर्जाचं शुल्कही पहा। सुप्रीम कोर्टाच्या या भरतीसाठी सामान्य, OBC आणि EWS वर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये अर्ज शुल्क हे भरावं लागेल। तर SC, ST आणि PH उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क हे भरावं लागेल। आता परीक्षेची पद्धत पहा। तर सुप्रीम कोर्टाच्या ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या लेखी परीक्षेमध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न असतील। परीक्षेचा कालावधी हा 2 तासांचा असेल। या परीक्षेमध्ये जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल ॲप्टिट्यूडवरती प्रश्न विचारले जातील। त्याचप्रमाणे 25 प्रश्न हे संगणक ज्ञानावरती आधारित असतील। इंग्रजी टायपिंग टेस्टही 10 मिनिटांची असेल आणि त्याची ती स्वतंत्र परीक्षा असेल। तरी तुम्ही अधिक माहितीसाठी, संबंधित अपडेटसाठी सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करू शकता। त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, सरकारी नोकरीचं स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आजच आपलं ॲप्लिकेशन करा आणि आपली जागा निश्चित करून घ्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।